फेब्रुवारी रोजी माणगावात मोफत दिव्यांग शिबिर, 300 दिव्यांगांना मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसवण्याचा स्तुत्य उपक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र पुणे यांच्यातर्फे वनवासी कल्याण आश्रमशाळा उतेकोल दत्तनगर जवळ माणगाव जिल्हा रायगड येथे रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग केंद्राचे विश्वस्त व केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी माणगाव येथे 5 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली। या शिबिरामध्ये पूर्व नावनोंदणी केलेल्या सुमारे 300 दिव्यांग बांधवांना मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय आणि हात बसवण्यासाठी मोजमाप घेण्यात येणार आहे। भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र पुणे यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरणार आहे। भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार या भावनेतून कार्य करणारी राष्ट्रीय स्तरावरील संघटना असून दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवणे हा तिचा प्रमुख राष्ट्रीय सेवा उपक्रम आहे। देशभरातील 37 दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या 25 वर्षापासून अखंडपणे कार्यरत आहे। या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 5000 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसवण्यात येतात। विशेष म्हणजे एप्रिल 2025 मध्ये एका शिबिरात 829 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून या केंद्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। अशा ख्यातीप्राप्त संस्थेच्या सहकार्याने माणगावात हे शिबिर आयोजित करण्यात आल्याने परिसरातील दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सदर शिबिराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माणगावचे कार्यवाह अजित शेडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी दिव्यांग केंद्राचे विश्वस्त व केंद्र प्रमुख विनय खटावकर आणि विनोद दप्तरदार यांनी शिबिराच्या सविस्तर नियोजनाबाबत तसेच आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पायांच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली। माहिती देताना त्यांनी सांगितले की आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पायाची बाजारातील किंमत 50,000 रुपयांपेक्षा अधिक असते। असे उच्च दर्जाचे कृत्रिम पाय या शिबिरात 300 दिव्यांगांना पूर्णतः मोफत देण्यात येणार आहेत। पारंपरिक जयपूर फूटच्या तुलनेत हे ऑर्थोपेडिक, वजनाने हलके, टिकाऊ व अधिक कार्यक्षम आहेत। हे कृत्रिम पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे तसेच शेतीसह दैनिक कामे सहज करू शकतात। तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन ही दिले जाणार आहे। या शिबिरासाठी माणगाव परिसरातील तसेच रायगड, रत्नागिरी व शेजारच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी फोनद्वारे पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे। पूर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे। संपर्कासाठी 98 81 13 80 52 सहसंपर्क 98 23 02 42 32। सदर शिबिर वनवासी कल्याण आश्रमशाळा उतेकोल माणगाव जिल्हा रायगड येथे रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून त्या दिवशी सर्व नोंदणीकृत दिव्यांगांचे कृत्रिम अवयवासाठी आवश्यक मोजमाप घेतले जाणार आहे। दिव्यांग बांधवांसह त्याच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांना या सेवेचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत विनय खटावकर यांनी केले आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।